घडला आणि त्यामागे काय नेमकी कथा? काल जो प्रकार घडलेला होता तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये संबंधित लोकांनी व्हायरल केलेला आहे। त्या संदर्भात मला बरेच लोकांचे फोन येत होते, जे माझे हितचिंतक आहे, मित्रमंडळी आहे, ते सर्वांना असं वाटलं की बा आता मोगरे कुलांवरती खूप मोठा हल्ला झालेला आहे, बा यांना काय झालं काय नाही म्हणून मला ते फोन लावता येते, फोन घेऊन आणि त्यांना स्पष्टीकरण देऊन मी खूप बेजार झालो। म्हणून शेवटी मग आता पत्रकार परिषद घेऊन झालेल्या गोष्टीची पार्श्वभूमी आणि त्याचा खुलासा करण्यासाठी मी आता एक पत्रकार परिषद या निमित्ताने मी बोलवलेली होती। तर आपल्याला सर्वांना माहिती असेल की सार्वत्रिक निवडणूक 2025 जामनेर नगर परिषदेची चालू असताना फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू होती। फॉर्म भरले, छाननी झाली आणि असं असताना उमेदवारीच्या माघारीच्या शेवटच्या दिवशी मी माघार घेण्यासाठी नगर परिषद कार्यालयामध्ये गेलो असता नगर परिषदेचा जिना चढताना रस्त्यामध्ये आत नगर परिषदेच्या कार्यालयात आत घुसताना त्या ठिकाणी साधारणतः 4 फुटाची गॅलरी आहे। 4 फुटाच्या गॅलरीत तिथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभाचे कॅन्डिडेट दिलीप खोडके सर, त्याच्यानंतर तालुका अध्यक्ष किशोर पाटील, त्याच्यानंतर काँग्रेसचे किरण राजमल पाटील, त्याच्यानंतर कार्यकर्ते किरण राजमल सोबतचे 1-2-3 कार्यकर्ते होते, त्याच्यानंतर अजून तुमचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे बाकीचे बरेचसे जवळपास एकूण 10 ते 15 कार्यकर्ते उपस्थित होते। मी ज्यावेळेस नगरपालिकेवरती चढायला लागलो जिन्यामधून, तर त्यांनी वरतून गच्चीवरून मला बघितलं की मोगरे वकील माघार घ्यायला येत आहे आणि त्याच्या मी माघार घ्यायला येण्याच्या 5 मिनिटाच्या अगोदर मी खोडके सरांच्या फोनवर संवाद साधला की सर मी 2 ठिकाणी फॉर्म भरलेले, वार्ड नंबर 6 आणि वार्ड नंबर 12 मध्ये, तर मी 2 ठिकाणी प्रचार करू शकत नाही, माझ्याकडे तेवढे कार्यकर्ते नाही आणि माझी तेवढी निवडणुकीवर 2 वार्डात खर्च करण्याची माझी ऐपत नाही। तर जर आपले समविचारी पक्ष असल्याकारणाने, आपले विचार एक असल्याकारणाने तुम्ही जर का 12 नंबरची माघार तुमचे उमेदवार घेत असेल तर मग मी 12 नंबरमध्ये लढवतो, तुम्ही 6 नंबरमध्ये मी माघार घेऊन टाकेल। तर मला त्यावेळेस श्री दिलीप खोडके सरांनी असं सांगितलं की आमचा उमेदवार काही माघार घेणार नाही, तुला जिथं लढायचं असलं तू लढू शकतो। म्हणून मी माघार घेण्यासाठी तिथं आलो। तर याचा अर्थ असा झाला की सरांना माहिती होतं की मी तिथं माघार घ्यायला येतोय, तर मी तिथं 5 मिनिटात माघार घ्यायला पोहोचलो। तितक्यात खोडके सरांनी त्यांचा 12 नंबर वार्डातला जो उमेदवार होता त्यांच्या खांद्यावर हात ठेवून माघार घ्यायला घेऊन गेले। खांद्यावर हात ठेवून जाण्याचा तो व्हिडिओ पण व्हायरल झालेला आहे, परंतु तो व्हिडिओ त्यांनी काही संपूर्णपणे जो कालच्या ज्या व्हिडिओमध्ये ना ते त्यांच्या फेवरचा जो व्हिडिओ होता तितकाच त्यांनी तो व्हायरल केला, बाकीचा व्हिडिओ त्यांनी काही व्हायरल केला नाही। मग मी खालून वर चढत असताना वरतून त्यांनी मला पाहिलं की मी आल्या म्हटल्यानंतर त्यांनी सर्वांनी प्लॅनिंग केलं की मोगरे वकिलाला इथं अडवायचं, त्याला मध्ये जाऊ द्यायचं नाही आणि आपल्याला जे हवं आहे, आपल्याला जे अपेक्षित आहे, जे सोयीचं आहे त्या पद्धतीने आपण त्याला माघार घ्यायला लावू, हे त्यांनी प्लॅनिंग केलं। मग खालून मी वर चढत असताना माझ्या ध्यानीमनी माझ्यासोबत माझे सख्खे भाऊ आहे ते होते आणि बाकीचे अजून कार्यकर्ते पण असतील दुसरे, कारण तिथं बरीचशी गर्दी होती। मग आम्ही वरती चढलो। वरती चढल्यानंतर वरती चढल्याबरोबर मला खोडके सरांनी माझ्या दंडाला हात धरून मागे खेचला जोरात, साईडला धरल्याबरोबर दुसऱ्या 2-3 त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी दुसरा हात धरला। असं करून मला दोघं बाजूने माझे एक हात माझा जवळपास 3-4 लोकांनी ताणले, दुसरा हात 3-4 लोकांनी एका साईडला ताणला। मग त्याच्यात थोडेसे एकदम सर्व धावून आले राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे कार्यकर्ते, बाकी सर्व तो पण व्हिडिओ तिथं शूट झालेला आहे एका पत्रकाराने म्हणा किंवा त्यांच्या दिलीप खोडके सरांचा जो मुलगा त्यांचा मोहन दिलीप खोडके, त्याने स्वतः पण शूट केलेला तो व्हिडिओ आहे, त्यांनी स्वतः शूट केलेला व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं आहे की मला सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चहूबाजूंनी घट्ट पकडलेलं आहे, कोणी सोडायला तयार नाही। माझा मोबाईल पडतो, माझा चष्मा पडतो, मी चष्मा काढून हातात ठेवला, माझा चष्मा ते तोडायचा प्रयत्न करताय, माझा श्वास गुदमरतोय, तरी एकही जण सोडायला तयार नाही की मला जाऊ द्या। शेवटी मी सरांच्या कानात सांगितलं की सर तुम्हाला काय हवं आहे, तर म्हणे मला 6 नंबरची माघार हवी आहे, तू जर 6 नंबरमध्ये माघार घेत असला तर आम्ही तुला मध्ये जाऊ देऊ, नाही तर 3 वाजेपर्यंत 10 मिनिट तुला आम्ही इथंच पकडून ठेवू असं त्यांनी मला सांगितलं। शेवटी मी माझी सुटका करून घेण्यासाठी मी त्यांच्या कानात सांगितलं की सर ठीक आहे, मी 6 नंबरची माघार घेतो आणि तुम्ही म्हटलं तसं तुमच्या हिशोबाने मी करतो, 12 नंबरमध्ये मी काही माघार घेत नाही असं त्यांनी मला सांगितलं। त्याच्यामुळे मला त्यांनी तिथून सोडल्यानंतर परत त्यांच्यासोबतच्या काही लोकांनी मला लोटत आतमध्ये नेलं
आतमध्ये नेताना तो व्हिडिओ शूटिंग जे केलेली आहे ते खोडपे सरांच्या मुलाने स्वतः केलेली आहे. मग खोडपे सर माझ्यासोबत आतमध्ये आले. त्या ठिकाणी खोडपे सरमध्ये असताना खोडपे सरांनी स्वतः भरलेला फॉर्म 6 नंबरचा त्यांच्या डोळ्यांनी त्यांच्या हातात घेऊन बघितला की त्यांनी मी कुठली माघार घेतली. त्यांनी सर्व खात्री केली. मग त्याच्यानंतर माझी हे नोंदवायला लागली, तिथं खतावर लावली माघार. साईडला खोडपे सर आहे. आता त्या ठिकाणी खोडपे सर उभे असताना जो व्हिडिओ घेतलेली आहे त्या व्हिडिओमध्ये खोडपे सरांना जाणीवपूर्वक घेण्यात आलेलं नाही. त्याच्यानंतर जो आतमध्ये जाण्याच्या अगोदर जेव्हा त्यांनी मला सर्वांनी पकडून ठेवलं, माझा श्वास गुदमरला तिथं, तो व्हिडिओ व्हायरल केला नाही. फक्त आतमध्ये आल्यानंतर तो जो एक माझा मागून त्यांच्या सोबतच्या ग्रुपमधल्या कोणीतरी मला मागून धक्का देत पुढे नेलं, तेवढा तो व्हिडिओ पकडला आणि तो त्यांनी सर्वांनी व्हायरल केला. आणि व्हायरल करत असताना असं दाखवलं जेणेकरून मला भाजपचे कार्यकर्ते मला ठोक करताय आणि भाजपकडून मला काहीतरी प्रलोभन मिळालं आणि म्हणून मी ते माघार घ्यायला तिथं चाललो असं त्यांनी दाखवलं आणि सर्वदूर व्हायरल केलं. तर माझी ह्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की जी क्लिप व्हायरल झालेली आहे ती फक्त तोडमोड करून छोटीशी जे व्हायरल केलेली आहे, संपूर्ण क्लिप त्यांनी काही व्हायरल केलेली नाही. माझ्या अगोदर सरांनी ज्या एका त्यांच्याच उमेदवाराची माघार घेतलेली आहे ती माघार जाण्यासाठी किंवा माघार झाल्यानंतर सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला प्रेमानं बाहेर आणताय. आणि माझी माघार घेण्यासाठी मी काही त्यांच्या पक्षाचा उमेदवार नव्हतो, मी स्वतंत्र होतो. समजा मी काही माझा काही कुठला संबंध नव्हता, तरीसुद्धा माझ्या माघारीसाठी त्यांनी अडवणूक का करावी. मी 2 ठिकाणी लढण्याची माझी आर्थिक परिस्थिती नव्हती, म्हणून मी एका ठिकाणी वार्ड नंबर 6 मध्ये लढण्याचं माझ्या मिटिंगा झालेल्या होत्या. मी वार्ड नंबर 6 मध्ये लढणार होतो. माझं पूर्ण कंप्लीट झालेलं होतं माझी तयारी तिथं. आणि यांची अपेक्षा होती की मी वार्ड नंबर 6 मधून माघार घ्यावी आणि वार्ड नंबर 12 मधून निवडणूक लढवावी. तर माझी त्यांना विनंती करून सुद्धा सोडत नव्हते, म्हणून मला नाईलाजाने सुटका करण्यासाठी तिथून निघावं लागलं. आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांनी लोटत मला आतमध्ये नेलं. आणि जोपर्यंत माझी वार्ड नंबर 6ची हरकत होत नाही, आपलं माघार होत नाही, तोपर्यंत खोडपे सर तिथं साईडला कोपऱ्यामध्ये उभे होते. सर आणि त्या क्लिपमध्ये खोडपे सरांना जाणीवपूर्वक घेण्यात आलं नाही. फक्त माझी आता विनंती अशी याच्यामधनं की झाला प्रकार जो होता तर तो कम्प्लीटपणे स्पष्ट सांगायला पाहिजे होतं. त्यांनी व्हायरल केला ना तर सांगायला पाहिजे होतं की आम्ही स्वतः मोगरे वकिलाला धरलेलं आहे. हे जे कार्यकर्ते इथं धरलेले हे सर्व मोगरे आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, हे त्यांनी दिलं नाही. फक्त एकच तो एक कोणीतरी मागचा मला लोटतोय तेवढं एक व्हायरल केलं आणि मला दुसऱ्या कुठल्या तरी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारठोक केली आणि जबरदस्तीने माघार घ्यायला लावली. असं चित्र निर्माण केलं महाराष्ट्रभर. तर हे संपूर्ण खोटं आहे, चुकीचं आहे. सर सगळे या प्रकरणावर तुम्ही पोलिसात काही गुन्हा दाखल करणार आहात का किंवा याची सगळ्यांची चौकशी व्हावी अशी काही मागणी करणार? हां, तर मी आता या पत्रकार परिषदेतून पुन्हा सांगणार आहे की यांनी जाणीवपूर्वक यांच्या स्वतःच्या भल्यासाठी, स्वतःच्या पक्षाच्या भल्यासाठी, स्वतःच्या राजकारणासाठी आणि माझं राजकारण संपवण्यासाठी, माझं राजकीय बळी देण्यासाठी यांनी हेतुतः जाणीवपूर्वक हा व्हिडिओ वस्तुस्थिती व्हिडिओतले अर्ध सत्य दाखवलं आणि यांनी स्वतः मला तिथं अडवलं. यांनी स्वतः माझी अडवणूक केली आणि वरतून असं दाखवलं की भारतीय जनता पार्टीचे लोक यांना अडवत आहे माघारीपासून. तुम्ही वंचितचे उमेदवार होते, वंचिततर्फेच तुम्ही उमेदवारी करत होते. हो. यानंतर तुम्ही माघार घेताय. माघार घेत असताना तुमच्या मागे वंचितचे पदाधिकारी न राहता भाजपाचे पदाधिकारी दिसत, यामागे आपलं काय मत? माझ्यासोबत भाजपचा तिथं एकही पदाधिकारी नव्हता. मी जितक्या लोकांना तिथं ओळखतो ते सर्वच सर्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते तिथं होते, पदाधिकारी होते. भाजपचा माझ्यासोबत एकही कार्यकर्ता दिसला नाही. उलट मी मदतीला ज्यावेळेस माझा श्वास गुदमरला तिथं तर त्यावेळेस मदतीला मी कोणी ओळखीचा इथं दिसतो काय यांच्या व्यतिरिक्त म्हणून मी आशेने बघत होतो त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी. पण तिथं मला ओळखीचा कोणी दिसला नाही. कोणी असो, कुठल्याही पक्षाचा असो, शेवटी राजकारणाच्या पलीकडे माणुसकी असते म्हणून मी त्या दृष्टिकोनातून बघत होतो त्यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी. मला तिथं कोणताही भाजपचा कार्यकर्ता दिसला नाही. आणि मला एक सांगायचं आहे की आतापर्यंत ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाने जे नगराध्यक्षासाठी उमेदवारी फॉर्म भरलेले होते ते उमेदवारी फॉर्म भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहे त्या बिनविरोध निघत आहे. त्याच्यानंतर तुमचे बाकीचे जे आहेत वार्डामधले नगरसेवक ते पण बिनविरोध निघत आहेत भारतीय जनता पार्टीचे. आणि हे सर्वांचे माघार होताना यांना कुठलाही अडचण येत नाही. आणि मी जात असताना माझ्याच माघारीला यांना अडचण आली
तर याच्यातून मला असं जाणवतंय भारतीय जनता पार्टीचं आणि ह्या बाकीच्या लोकांचं काही संगनमत करून काही त्यांनी बाकीच्यांना सर्वांवरती हे केलेलं आहे का असं मला जाणवत आहे. म्हणजे तुमचा स्पष्ट आरोप आहे की त्यांचा ताळमेळ होऊन त्यांनी बाकीचे उमेदवार मागे घेतले. त्यांचं जर का नगराध्यक्षपदाचा जर उमेदवार यांचा माघार घेऊन भारतीय जनता पार्टीचा जर बिनविरोध सुटतोय नगरपालिकेला, तर असं कुठेतरी शंकेला असं वाव आहे की यांचं दोघांचं भारतीय जनता पार्टीचं आणि ह्या बाकीच्या राजकीय पक्षांचं प्रस्थापित राजकीय पक्षांचा काहीतरी राजकीय पक्ष म्हणजे महाविकास आघाडी का? आता जर का ज्या कोणत्या पक्षाने भरलेले होते फॉर्म हे तुम्हाला माहिती आहे, महाविकास आघाडीचे. महाविकास आघाडी सर्वांनी जर एवढ्या मोठ्या निवडणुकीमध्ये जर भारतीय जनता पार्टीचा जर उमेदवार बिनविरोध निघत असेल तर याला काय म्हणावं. आणि आमचा एक मित्र फॉर्म भरायला 5 मिनिट लेट झालं, मी मान्य करतो की 5 मिनिट लेट झालं. त्याच वेळेस हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा आणि बाकीचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा तिथं ओरडून उठले की यांना उशीर झाला, यांचा फॉर्म घेऊ नका, आमचा फॉर्म टाकू देत नाही. ठीक आहे ना, मान्य आहे की आम्हाला उशीर झाला, नका टाकू देऊ तुम्ही. आता त्यावेळेस जर आमचा फॉर्म तिथं असता तर त्यांना आम्ही योग्य पर्याय दिला असता जनतेला, पण तो पर्याय पण देखील त्यांनी आम्हाला तिथं शिल्लक ठेवला नाही. म्हणजे एवढं सर्व होत असताना बाकीच्यांची हातबोंब काही झाली नाही माघारीच्या वेळेस, पण माझी माघार होत असताना मलाच का अडवण्यात आलं आणि मलाच का माझे म्हणजे दोघं हात एका बाजूने 4-5 जण ओढताय, दुसऱ्या बाजूने माझा हात 4-5 जण ओढताय, कुणी मला कमरेत पकडताय. एवढं कशासाठी माझ्यावर एवढा शारी काढणार का करताय. या सर्व प्रकरणावर तुम्ही पोलिसांची काही मदत घेणार का? चौकशी मी आता झाल्या प्रकाराचं पोलिसांकडे तक्रार देणार आहे, नावानिशी सर्वांच्या विरोधात फिर्याद नोंदणार आहे. आणि ज्यांनी मला मानसिक त्रास दिला, शारीरिक त्रास दिला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये वस्तुस्थिती लपवून त्या व्हिडिओचा उपयोग करून आणि मला मारठोक करताय आणि मी कुठल्या तरी आमिषाला बळी पडून माघार घेतोय असं जे वर्णन, असं जे भासवलं गेलं आणि मोठ्या महाराष्ट्रातल्या मोठ्या आपल्या राजकीय नेत्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आलं त्या गोष्टीचं. मी त्यांना पण मोठ्या नेत्यांना पण सांगतो की त्यांनी वस्तुस्थिती अगोदर इथं त्यांच्या स्थानिक कार्यकर्ते किंवा जो कोणी त्यांच्या संपर्कातला असेल त्यांच्याशी वस्तुस्थिती त्यांनी विचारून घ्यायला पाहिजे होती आणि त्याच्यानंतर त्यांनी ट्विट करायला पाहिजे होतं. तर मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या चुकीच्या माहितीवर, चुकीच्या वस्तुस्थितीवर आधारित ट्विट केलेलं आहे. तर ते सर्व वस्तुस्थिती त्यांची ट्विट जे आहे ते चुकीच्या वस्तुस्थितीवर असल्याने त्यांनी त्वरित ती ट्विट मागे घ्यावं. ही जी तक्रार करणार आहे तुम्ही, ही स्वतः करणार आहे की वंचित बहुजन आघाडीतर्फे करणार आहे? मी माझ्यावर हल्ला झालेला आहे, मी स्वतः तक्रार करणार आहे. सर, तुम्ही शब्द वापरला की आता मला मारठोक करण्यात आली, पण मारठोकचा व्हिडिओ कुठेच दिसत नाही, ओढा चांगला दिसतोय, तर यावर तुम्ही काय सांगता? मग जर का मला हे जर व्हायरल करता आहे की मग उमेदवाराला मारहाण करणे चालू आहे, जर तिथं तुम्हाला दिसत नाही तर तरी सुद्धा हे व्हायरल असं म्हणताय की मारठोक करण्यात आली, तर माझं हेच म्हणणं आहे की मला फक्त लोटालोट झाली आणि जी लोटालोट केली आणि जे मला दाबलं तिथं सर्वांनी मिळून पकडलं ते शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी होते. तिथं भाजपचा एकही लोकांनी मला अडवलं नाही. तुम्ही आधी ओरले मला मारठोक झाली, आता जस्ट बोलले तुम्ही आधीच. त्यांचा तो आरोप आहे, ते काही करू शकता आरोप म्हणताय की बा दडपशाही भाजप करत आहे, तर यात तुमचा आरोप काय की दडपशाही कोण करत आहे? तिथं जर का मी सर्वांना ओळखतो, मी त्या लोकांसोबत काम केलेलं आहे आणि मी नावानिशी त्यांना ओळखतो, त्यांचा माझा दररोजचा संपर्क आहे, तेच मला अडवताय, तेच मला तिथं दाबताय, तेच मला पुढे निघू देत नाही आहे. तर मग तिथं मला जर का कोणता भाजपचा पदाधिकारी तिथं मला मारठोक करत नाही, मला तिथं अडवणूक करत नाही आहे, तर मग भाजपचा तिथं प्रश्न आला का? मग तुम्हीच मला अडवताय, तुम्हीच माझे तिथं हे करताय, पूर्ण रस्ता ब्लॉक करताय आणि तुम्हीच पुन्हा घोषणाबाजी करताय, तुम्हीच व्हिडिओ रेकॉर्डिंग करताय, तुम्हीच सोयीचा व्हिडिओ व्हायरल करताय, बाकीचा व्हिडिओ व्हायरल करत नाही. जिथं तुम्ही स्वतःहून मला दाबताय, मला माझा रस्ता अडवताय, तिथं तो व्हिडिओ तुम्ही व्हायरल करत नाही. आणि जिथं मला दुसऱ्या एका तुमच्याच मधल्या एका कार्यकर्त्यांनी रोटलं तेवढ्या पुरता व्हिडिओ वापरताय, यूज करताय आणि तिथं दुसरं कॅप्शन टाकताय आणि लोकांना असं भासवताय की मी कुठल्या तरी आमिषाला बळी पडलं आणि माघार घेतली. हे असं का? तुमचं स्वतःचं जे आहे तुम्ही मला ते दाबलेलं आहे तिथं, ते का तुम्ही व्हायरल केलं नाही?